इन्व्हाइट मायक्रोफोन वरती आमचे सहकारी समालोचक युवा टॅलेंटेड कॉमेंटेटर कुमारजी बाबरे सरांना. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. धन्यवाद प्रथमेश ठाकूर सर, अविनाश ठाकूर सर. पहिल्या बॉलवर ठोकलाय षटकार सचिन देशमुख. मागील मॅच मध्ये देखील अशा पद्धतीची कामगिरी जी मात्र पाहायला मिळाली होती आणि त्याच अनुषंगाने पहिल्या बॉलवर येते दमदार सुरुवात करताना आक्रमण चढवलं जाते पियुष बिराडे या गोलंदाजावर. अफलातून फटका जी डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय. श्री गणेश दहिगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण सध्याच्या घडीला मॅच मध्ये खेळताना पाहतोय. म्हणजेच रविराज ब्लास्टर जांबुडे संघ असेल इन ऍक्शन मध्ये दोन टीमला खेळताना पाहतोय. हो अगदी विचार केला नक्कीच. विकेट विकेट आणि विकेट. काय घडलं या मैदानामध्ये बॉल समजलं नाहीये आणि याच अनुषंगाने ओके ओके चेक केलं जाईल. मनामध्ये थोडासा कक्ष असेल. बेल्स कोणाच्या हातामध्ये नक्कीच कोणाच्या अनुषंगाने ते उडवले गेले आणि त्याच अनुषंगाने ते नक्की तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. बॅटर आउट असेल. डिरेक्टली म्हणजे बॉल जाऊन आदलला म्हणजे यष्टांवर बेल्सवर आदलला आणि याच अनुषंगाने विकेट इथे सॅक्रिफाईस करावी लागते. मनामध्ये थोडंसं इथे काक्ष होतं. विकेट किपरला च्या पायाला बॉल लागून बेल्स पडली की काय हा मनामध्ये थोडीशी काक्ष होती. त्याच अनुषंगाने इथे चेक केलं गेलं आणि आता मात्र इथे नक्की क्लिअर झालंय. दूध का दूध पाणी का पाणी आणि याच अनुषंगाने आता मैदान सोडावं लागतंय जे मात्र बॅटरला. पहिल्या बॉलवर षटकार ठोकला होता त्यानंतर विकेट. जबरदस्त कमबॅक सध्याच्या घडीला पियुष बिराडे गोलंदाजी मार्गवर आलाय. क्रमांक 1 च्या षटकामध्ये मागील मॅचचा विचार केला तर खूप चांगली गोलंदाजी अशा पद्धतीची केली होती. कारण की पहिल्या बॉलवर मागील मॅचचा विचार केला तर तरी देखील एक षटकार वसूल केला होता दुसऱ्या बॉलवर. त्यानंतर कमबॅक केलं होतं आणि ते चित्र या मॅच मध्ये पाहायला मिळतं. यावेळेस लॉफ्टर ड्राईव्ह केला, फटका एक्झिक्यूट केला, गॅप आहे आणि त्याखाली क्षेत्ररक्षक इथे पाहिलं की झेलला ड्रॉप झालाय. कॅच ड्रॉप होतोय. या चुका तुमच्याकडनं होत असल्या तर नक्कीच यात बदल करणं तितकंच आवश्यकता राहील. कारण की पकडा कॅच आणि जिंका क्रिकेटचा खेळ हे समीकरण नक्कीच आपण सातत्याने क्रिकेट पाहत असतो आणि हा कॅच ड्रॉप झालाय. कॅच सोडला की मॅच सोडले येणारे वेळ इथे सांगून जाईल. धावसंख्या 8 या आकड्यावर क्रमांक 1 च्या षटकामध्ये चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला दहिगाव या संघाची आपण पाहतोय. पुढील बॉल ओहो अगदी खोलात होता. खेचून काढलाय, ठोकलाय देखील. खेचला तसा ठोकला. कमलाकर देशमुख याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला. 14 धावसंख्या टीमच्या स्कोर कार्डवर एका विकेटच्या मोबदल्यात कमलाकर देशमुख आणि त्याच्या सोबतीला रोशन देशमुख ही जोडी पाहतो. एक पार्टनरशिप बिल्डअप करायचं काम सध्याच्या घडीला मैदानामध्ये करताना या मॅच मध्ये सचिन देशमुख मागील मॅचचा हिरो त्याने मात्र आपल्या संघाची साथ सोडली आणि त्यानंतर आता डाव सावरायचं काम सध्याच्या घडीला या मॅच मध्ये कमलाकर देशमुख आणि रोशन देशमुख मात्र करताना पाहतोय. पुढील बॉल ओहो समोर खेळलाय, लोंगॉन क्षेत्रामध्ये थेट पोहोचवलाय बॉलला आणि मात्र नक्कीच आउटफील्ड अत्यंत वेगवान आहे. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर वापर केला आणि बॉल झालाय सीमारेषा पलीकडे फरार चौकार. काय फटकेबाजी करतोय. धावसंख्या 18 या आकड्यावर मागील
बॉलवर एक कॅच ड्रॉप झाला आणि त्याचंच चोख प्रत्युत्तर देताना या मॅचमध्ये ओहो पुन्हा एकदा क्रॅकिंग कव्हर स्वीपर कव्हर लाईन तोडले फोडले आणि आणखीन एक कमलाकर देशमुख रोशन देशमुखच्या बॅटमधून आलेला चौकार असेल. याच अनुषंगाने पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या. मागील मॅचमध्ये खऱ्या अर्थाने नक्कीच खूप चांगली गोलंदाजी केली होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा सेकंड मॅचमध्ये या ओव्हरमध्ये इथे अटॅक चढवलं जाते गोलंदाज पियुष बिराडे या गोलंदाजावर. षटक समाप्तीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. धावसंख्या 22 या आकड्यावर क्रमांक 2च्या षटकाला होईल सुरुवात. 4 बॉल आणि 16 धावांची पार्टनरशिप सध्याच्या घडीला मैदानामध्ये बिल्डअप करताना आपण या दोन फलंदाजांना पाहतोय. चांगलं कॉन्ट्रीब्युशन सध्याच्या घडीला जे मात्र रोशन देशमुखचं आणि कमलाकर देशमुखचं. फुल टॉस बॉल होता. अगदी विचार केला तर पुन्हा एकदा तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. त्याच्याकडनं पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग होते आणि यावेळी आणखीन एक कॅच ड्रॉप होतोय. काय घडतंय मैदानामध्ये. चांगले बॉल चांगले ब्रह्मास्त्राचा वापर जे मात्र गोलंदाज करताय. क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. क्रमांक 2च्या षटकामध्ये करण मार्के मागील मॅचमध्ये अफलातून कामगिरी त्याची देखील पाहायला मिळाली होती. त्याच अनुषंगाने ते पाहिलं तर त्याची चर्चा देखील आपण भरपूर केली होती. चांगला यंगस्टार गोलंदाज आहे आणि खूप चांगली क्षमता त्याच्याकडे आहे. मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये चांगली गोलंदाजी सातत्याने करत असतो. यावेळी देखील चांगले एफर्ट आपले देताना या मॅचमध्ये कोरालीकर चषकामध्ये आपण पाहतोय. कोरालीकर चषक 2025 टेनिस बॉल क्रिकेटचा हा देखणा 16 आजचा दिवस क्रमांक शेवटचा अंतिम दिवसामध्ये नक्कीच येऊन ठेपलेली स्पर्धा. आयोजकांची मेहनत देखील या स्पर्धेसाठी भरपूर पाहतोय आणि नक्कीच शेवटचा क्षण गोड व्हावा हा मात्र ठास केलाय आणि यावेळी भरपूर मेहनत देखील आयोजकांची या स्पर्धेमध्ये पाहतोय. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला, लेग ग्लान्स केलाय, डीपमध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे आणि नक्कीच गॅदर केलं. फेकी देखील खूप चांगली होती. बॅकलिपला खाली ठेवलं होतं बॅटरने आणि त्याच अनुषंगाने ते फटका एक्झिक्यूट केला होता. गॅप चांगला शोधला होता परंतु क्षेत्ररक्षकाचं बॅकअप खूप चांगलं होतं आणि धावसंख्या 27 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. कमलाकर देशमुख ऑन स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला रोशन देशमुख. गोलंदाजी ट्रॅकवर करण मार्के. ओहो बॅटची कडा. त्यानंतर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट. त्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला जबरदस्त. क्षेत्ररक्षकांचं नक्की कौतुक करायला हरकत नाहीये कारण की शॉर्ट फाईन लेगमध्ये चेंडू होता परंतु तितक्याच वेगाने गेला. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉलला गॅदर केलं. खूप चांगलं बॅकअप मिळालं आणि धावसंख्या फक्त मिळेल ती एक सिंगल. 28 धावा. लॉस ऑफ 1 विकेट. क्रमांक 2चं षटक करण मार्के. 1.4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. पुढील बॉल ओव्हर द विकेट. ओहो अगदी विचार केला की मिस टायमिंग स्ट्रोक. फटका फसला. जेलबाची संधी. आता मात्र चूक नाहीये आणि नक्कीच आता मात्र मैदान सोडावं लागते रोशन देशमुखला. रोशन देशमुख तंबूच्या आसराला जाताना विकेट क्रमांक 2 मैदानामध्ये बसते. बॅटिंग टीम श्री गणेश दहिगाव या संघाला. दुसरा धक्का बसतोय 28 या धावसंख्येवर. 1.5 बॉल आतापर्यंत फेस केले. पहिल्या बॉलवर जरूर चौकार. करण याच्यावर अजूनही आक्रमण आले नाहीये. शेवटच्या बॉलवर चौकार होता तो आणि पहिल्या बॉलवर एक सिंगल. त्यानंतर दुहेरी धाव. त्यानंतर दुहेरी धाव. त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर आलेली विकेट. अशा पद्धतीने 5 बॉल फेस केले. शेवटचा बॉल स्टील 1 टू गो. करण मार्के. ओहो जबरदस्त. इथे फटका एक्झिक्यूट केला. गॅप आणि तिथे पाहिलं तर नक्की क्षेत्ररक्षक वेगाने आला आणि पुन्हा एकदा करत नाही चूक. पकडलाय जेल आणि संपलाय कल्पेश देशमुखचा खेळ. आळ्या पावली परत जातोय. गोल्डन डकचा शिकार होतोय. आज अनुषंगाने पाहता पाहता 2 ओव्हरचा देखील खेळ समाप्त झालाय. धक्का क्रमांक 3 देखील बसतोय मैदानामध्ये बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश दहिगाव या संघाला.
षटक क्रमांक 2 देखील समाप्त झालं. धावसंख्या 28 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात सध्या करण मार्के या गोलंदाजाची चर्चा करायला हरकत नाहीये, कारण की क्रमांक 2च्या षटकामध्ये अफलातून कमबॅक बागपुटवर होता संघ. त्याच अनुषंगाने इथे करण मार्केच्या हातामध्ये चेंडू सोपवला होता आणि खूप चांगली गोलंदाजी, खूप चांगलं कमबॅक करून दिलाय करण. हो पुढे सरसावत केलाय, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका एक्झिक्यूट केलाय. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये एकच सिंगल मिळेल. चांगली सुरुवात जी मात्र बाळा मिळाली होती बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश दहीगाव या संघाकडनं. त्यानंतर करण मार्के गोलंदाजी ट्राय करू आला क्रमांक 2च्या षटकामध्ये आणि काय गोलंदाजी केली. कोणताही मात्र मोठा फटका खेळू दिला नाही. 2 विकेट देखील कॅरी करताना आपल्या अकाउंटमध्ये न्यू यंगस्टार गोलंदाज आहे आणि कमी कालखंडामध्ये आपल्या नावाचा दर्जा तयार करताना करण मार्केला पाहतोय. यावेळी जबरदस्त स्क्वेअर कटचा मारा केलाय. डीप मध्ये फिल्डर फक्त पाहत राहील आणि बॉल गेला एक टप्पा घेत मुसंडी मारून बॉल होते फरासी मारे शिपार अलाय चौकार चौकार. टेनक्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून जोडले गेले प्रेक्षक त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने करूया मनपूर्वक सस्नीय स्वागत. कोराळेकर चषक 2025 हा मात्र योग जुलून आलाय. ओहो स्कूपचा फटका येथे लॉंग लेग क्षेत्रामध्ये बॉलला ट्रॅव्हल केलंय आणि बॉल थांबणार नाही. बॉल गेलाय दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक आलाय लागोपाठचा दुसरा चौकार प्रतीक माळी याच्या बॅटमधनं. पुढील बॉल जय दिगे. यावेळी जबरदस्त स्क्वेअर कटचा पुन्हा एकदा मारा केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित फक्त बनेल दर्शक. एक टप्पा घेत मुसंडी मारून बोलवतोय फरार. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय प्रतीक माली याच्या बॅटमधनं लागोपाठचा तिसरा चौकार. ट्रॅक आतापर्यंत 5 बॉलमध्ये 15 धावा खर्च केल्यात. कोणते विकेट नाही. क्रमांक 2च्या षटकामध्ये करण मार्केचं कौतुक करायला लागेल, कारण की थोडंसं कमबॅक आणि थोडंसं अशीचं किरण जागृत करून दिलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा आक्रमकता इथे स्वीकार केली, कारण की आक्रमकता इथे स्वीकार आहे प्रतीक माळीला यासाठी जाणला जातो आणि त्याचं चोख प्रत्युत्तर आता मात्र कोराळेकर चषकामध्ये देताना देखील पाहतोय. पुन्हा एकदा फुल टॉस होता. ऑन ड्राईव्ह केला, लेग ग्लान्स केला. डीप मध्ये फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्याकडनं झाले मिस्टेक, मिसअंडरस्टँडिंग आणि आणखीन एक चौकार वसूल झालाय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचले 47. लॉस ऑफ 3 विकेट. पाहता पाहता 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. धावसंख्या म्हणजे 47 या आकड्यावर जाऊन पोहोचले. काय अफलातून फटकेबाजी, काय अफलातून फटकेबाजी. सध्याच्या घडीला पाहिलं तर नक्कीच माइंड प्रेशर देखील आपण या मॅच मध्ये फिल्डिंग करणं पाहतोय. करणने जरूर गोलंदाजी खूप चांगली केली, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा क्रमांक 3च्या षटकामध्ये प्रतीक मालीचं आक्रमण देखील या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. शेवटचं षटक असेल. आता मात्र थोडंसं कमबॅक करणं महत्वाचं राहील. सध्या श्री गणेश दहीगाव हा संघ खूप जर या कालखंड म्हणजेच या आधीचा कालखंड जर पाहिला तर श्री गणेश दहीगाव हा एक खूप हंगामे गाजून बसलेला आहे. आणि परंतु पुन्हा एकदा आता कोराळेकर चषकामध्ये कमबॅक करायचा प्रयत्न त्यांचा या मॅच मध्ये आपण पाहतोय आणि आजच्या दिवसामध्ये देखील पाहतोय. 47 लॉस ऑफ 3 विकेट, 47 धावा टीमच्या स्कोर कार्डवर. षटक क्रमांक 4 बॉलिंग मार्कवर कुणाल.
पहिलाच बॉल अगदी खोलात होता, समोर केला, बॅक टू द बॉल फटका एक्झिक्यूट केला डीपमध्ये, फिल्डर लोंगा क्षेत्रामध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते, एकच सिंगल मिळेल. चांगलं आता सध्या इथे कमबॅक करण्यासाठी इथे इन्व्हाइट केले कुणाल धस त्या गोलंदाजाला आणि सुरुवात तर खूप चांगली दमदार पाहायला मिळते कारण की कमलाकर देशमुख आणि प्रतीक माले याच्या बाटमधनं मोठमोठाले फटके येतात. त्यांच्या विरुद्ध आता ते गोलंदाजी करायचे, त्यांना थांबवायचे, संत ठेवायचे, त्याच अनुषंगाने ते प्रयत्न केले जातात. अजूनही 5 बॉल शिल्लक असतील, 48 धावा आतापर्यंत टीमच्या स्कोर कार्डवर देखील पाहतोय. आतापर्यंत कमलाकर देशमुख याच्या बाटमधनं पाहिलं तर 23 धावांचे केली आणि त्याच अनुषंगाने 18 धावांचं कॉन्ट्रीब्युशन प्रत्येक माळीचा देखील पाहतोय. लोवर फुल टॉस बॉल होता, हलक्या हाताने पुश केले, पंच केले, डीपमध्ये फिल्डिंग चांगला पाहायला मिळते म्हणजे काऊ कॉर्नर रिझल्टला चांगलं क्षेत्ररक्षण. त्यानंतर बॉलरचं बॅकअप थोडे खराब येतं तरी देखील फक्त एकच सिंगल इक्वली जाईल. धावसंख्या 49, 49 या आकड्यावर 3 विकेटच्या मोबदल्यात शेवटचं षटक. आतापर्यंत 2 बॉल फेस केले, 2 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात, अजूनही 4 बॉल शिल्लक असतील. आतापर्यंत 8 बॉल 21 धावांची पार्टनरशिप या मॅचमध्ये बिल्डअप करताना या 2 खेळाडूंना पाहतोय. कमलाकर देशमुख ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला प्रतीक माली, शेवटचे 4 बॉल. ओहो, अगदी हाफ ट्रॅकर बॉल होता, इनसाइड एक स्क्वेअर कटचा मारा करायचा प्रयत्न केला, इनफिल्ड मध्ये जबरदस्त क्षेत्ररक्षण, वॉटर कॉट पकडलाय जेल आणि संपलाय कमलाकर देशमुखचा खेळ. विकेट नंबर 3 मैदानामध्ये बसते बॅटिंगला टीम श्री गणेश दहीगाव या संघाला. चांगला झेल पकडला गेला, इनफिल्ड मध्ये धावफलक 49, लॉस ऑफ 4 विकेट. 49 या आकड्यावर गोरख देशमुख बॅटर मैदानामध्ये एंटर झालाय. शेवटचे 3 बॉल, कुणाल धस गोलंदाजी मार्कवर, चांगलं कमबॅक करण मार्केटची गोलंदाजी आणि त्यानंतर कुणाल धसची गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी, अप्रतिम नियंत्रण टप्प्यावर ठेवला या दोन गोलंदाजांनी. यावेळेस एक ग्लान्स पुन्हा एकदा डीप मध्ये फिल्डर तो फक्त इथे मात्र नक्की पाहतच राहील, प्रयत्न जरूर चांगले केले परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर आणि बॉल लावून द कार्पेट जमिनीला घासत पोसत साठत फरार होते डीप मध्ये. हलाय हा चौकार. तर शिवप्रेमी शिरगाव संघाचा कोणताही प्रतिनिधी किंवा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित असेल तर लगेच रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. त्याचबरोबरीने दुसऱ्या दिवसामध्ये माही 11 अंबेला हा संघ सुपर 5 मध्ये दाखल झाला होता, त्यांना देखील विनंती असेल तुमचा कॅप्टन किंवा प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असेल तर त्यांनी रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. यावेळेस फटका फसला, मिस टायमिंग स्ट्रोक होता, 2 क्षेत्ररक्षक आले आणि अखेरीस तिथे झेला कलेक्ट केला आणि आणखीन एक धक्का म्हणजे 5वा धक्का बसतोय बॅटिंग करणार टीम श्री गणेश दहीगाव या संघाला. गोल शेवटचा बॉल शिल्लक असेल, क्रमांक 4चं षटक बॉलिंग मार्कवर कुणाल धसला पहिलं चांगलं कमबॅक पुन्हा एकदा करून दिलंय. पुन्हा एकदा आशेचं किरण जागृत करताना क्रमांक 4च्या षटकामध्ये कुणाल धस या गोलंदाजाला पाहतोय. शॉर्ट बॉल समोर केला, लोंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल केला, गॅप चांगला होता, एक्झिक्यूट केला होता, डीप मध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. त्यानंतर दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न जरूर केला आणि नो डाऊट डेफिनेटली 2 धावा इथे इक्वडल्या गेल्या. 2 धाव्यांच्या मदतीने डबल 5, डबल डिजिट, डबल 50 अशी मध्ये धावसंख्या पाहतोय. 5 विकेट देखील पाहतोय ऑन स्क्रीनला 10 क्रिक वाहिनी यांच्या माध्यमातून आणि पाहता 4 ओव्हरचा खेळ देखील समाप्त झाला. 4 ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डवर धावसंख्या 55 याकडे जाऊन पोहोचले आणि जिंकण्यासाठी आपण खऱ्या अर्थाने पाहिलं तर नक्कीच फिल्डिंग करणाऱ्या टीमला रविराज ब्लास्टर जांबुडे या संघाकरिता 24 बॉल आणि 56 धावांचा जो मध्ये टार्गेट सेट केलाय दहीगाव या संघाने.
दिवसापासून आल्या आल्या नाश्त्याची व्यवस्था, त्यानंतर दुपारी स्नेहभोजनाची व्यवस्था, संध्याकाळी शीतपेय थंड्याची व्यवस्था. प्रतिस्पर्धी संघ आपण जसं पाहिलं की पाहुण्यांसाठी चांगली व्यवस्था केली जाते. पाहुण्यांचा यथोचित पाहुणचार कोरावळीकर चषकच्या माध्यमातून केला जातो. त्यासाठी आयोजकांचं विशेष आभार व्यक्त करतो. घेऊन चलतोय मैदानाकडे मित्रांनो. दुपारच्या सत्राला होती सुरुवात. मी क्रिकेट समालोचक अविनाश ठाकूर, रायगड पेण, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतोय आमच्या समेत कॉम्बॉक्स मध्ये. प्रथमेश जी ठाकुर सर, वॉइस ऑफ कल्याण. तो चलिए मुकाबले को शुरुआत पहली गेंद बल्ले का अंदरूनी सिरा लगा, वहां पर शॉट थर्ड मैन पर गेंद को रुकाया गया. डॉट बॉल के साथ शुरुआत. अभी टारगेट बहुत बड़ा है. 4 ओवर का मुकाबला, 4 ओवर में 56 रनों की दरकार होगी इस मुकाबले में. तो अटैकिंग मोड ऑन करना होगा बल्लेबाजी करते हुए रविराज ब्लास्टर्स जांबुडे टीम को. पहली गेंद से आक्रमण की शुरुआत करनी होगी. हो, नक्कीच आक्रमण करणं आवश्यक आहे. पहिला 2 बॉलवर आतापर्यंत दोनही चेंडू निर्धाव. कमालीची गोलंदाजी करतोय बॉलिंग करत असताना. गोलंदाज आपण राजकुमार देशमुखला पाहता. राजकुमार म्हणजेच प्रिन्स. हा प्रिन्स कशा प्रकारची बॉलिंग करेल. पुढचा बॉल. अगली पेशकश, फुल टॉस ऑन साइड पर. गेंद बड़ी देर हवा में, आखिरकार फील्डर लेकिन उनकी पहुंच से बाहर निकल गई गेंद बाउंड्री लाइन के पार. अंपायर सिग्नल 6 या 4, शायद 4. येस, डेफिनेटली 4 रन. येस, 1 बाउन्स ओव्हर दी रोप. अर्थातच एक टप्पा घेत बॉल सीमा रेषेला गाठली बॉलनं आणि इथून मात्र झेल झाला जरूर असता, परंतु थोडासा मुश्किल, थोडासा कठीण राहिला आणि इथून मात्र झेल ड्रॉप झाला. लो फुल टॉस बॉल होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, परंतु ज्या वेळेस तुमचा यॉर्कर परफेक्टली एक्झिक्यूट होत नाही ना, जर पाठी पडला तर बॉल स्लॉटमध्ये पडतो आणि जर जास्त वेगाने गेला तर मात्र लो फुल टॉस पडतो आणि लो फुल टॉस 4 मिळाला. पुढचा बॉल. पुनश्च एकदा लो फुल टॉस. पुढे आले होते डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. बॉलवर चाच पडत राहिले. एक धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण सुद्धा झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 6 धावा धावफलकावरती. एब्सोल्युटली बहुत ही बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. दोनों ही बल्लेबाजों में अच्छा तालमेल वहां पर नजर आया. स्वप्निल पोटे फिलहाल विदाउट ब्रेक चल रहे हैं. पिंकेश आइए थोड़ा कमेंट्री बॉक्स में यदि आपको समय मिले, क्योंकि स्वप्निल पोटे को भी एक छोटा लंच ब्रेक लेना है. अगली पेशकश, फिर से एक बार गेंदबाज विकेट से मिड ऑन के ऊपर से लॉन्ग ऑन पर कोई फील्डर मौजूद नहीं. फायदा उठाया बल्लेबाज ने. कमेंट्री बॉक्स में भेज दिया भाई ये सीधे और बता रहे हमें कि जागते रहो. हो, नक्कीच जागा राहणं आवश्यक आहे, कारण 56चा पाठलाग करायचा आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती या चौकारानंतर 10 धावा लागल्यात. बॅटिंग करत असताना रविराज ब्लास्टर्स जांभुडे संघाचा. एक बेहतरीन ऑर्गेनाइजर से देखिए सभी खिलाड़ी स्वर्गीय चेतन स्मृति यानी लेट चेतन मेमोरियल ट्रॉफी का बेहतरीन आयोजन इन्होंने किया था. दमदार नियोजन था और मज़ा आया था उस प्रतियोगिता में. 4 दिन ज़रूर कहा था हमें, लेकिन कुछ रीजंस की वजह से देखिए 2 दिन हम जुड़े उस प्रतियोगिता में, लेकिन एंजॉय किया टूर्नामेंट. सिंगल यहाँ पर मिड ऑन पर चुराया बड़ी तेजी से. सिंगल के साथ टोटल आगे कुल स्कोर 11 रन फिलहाल स्कोरबोर्ड. हो, नक्कीच 11 धावा धावफलकावरती लागल्यात. स्वर्गीय चेतन दादा यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत असता आणि एक दमदार आयोजन त्यांच्या माध्यमातून केलं जाते आणि तेच आयोजक आता एका भव्य दिव्य आयोजनामध्ये खेळत असताना धावफलकावरती 11 धावा लागल्या. तर उर्वरित 18 बॉल आणि विजयासाठी 45 धावांचं लक्ष्य आहे. देखिए हमारे साथ कमेंट्री बॉक्स में पिंकेश दादा जुड़ चुके हैं. जैसे डिमांड वैसा सप्लाई. हमने कहा पहले ही कि समय मिला तो आइए तुरंत आगे देखें. हो, नक्कीच विनंतीला मान दिलं. ते सुद्धा स्नेहभोजनाचा आनंद घेत होते आणि आता स्वप्नील पोटे सुद्धा लंच ब्रेकसाठी आहेत आणि आमच्या समेत पिंकेश जोडले गेलेत. कालच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला, परंतु शेवटच्या मॅचमध्ये असं काय घडलं जिथे मात्र होम टीमला पराभव स्वीकारावा लागला. अगले आने वाले यहाँ पर गेंदें शेष होंगे. 18 और 45 रनों की दरकार. थोड़ा कठिन है लेकिन अशक्य नहीं. ये क्रिकेट का खेल है. कब बाजी कहाँ पलटेगी ये बताना मुश्किल. स्विंग एंड अ मिस. सीधे विकेट कीपर के दस्तानों में डॉट. पहिलाच बॉल लॉफ्टेड हिट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु तिथे अंधाधुंद फटका ब्लाइंड स्ट्रोक पाहायला मिळाला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. इथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर बॉलर आहे सचिन. कमालीची बॉलिंग करतोय. पुढचा बॉल पुढे आले होते आणि मागे पाठवले बॉलला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडून बॉल ट्रॅव्हल करतोय सीमा रेषा पार. गवताला गरंगळी घालत चौकार. मिळतील 4. संघ पुढे जाईल. 4 ने संघ पुढे चाललाय, तो म्हणजे 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आता इथून पुढे अजूनही
15 झाल्या माफी असावी, कारण पहिल्या षटका अखेरीस 11 धावा होत्या. 11+4 15. आणि आता इथून पुढे अजूनही 41 धावांची गरज असेल. 41 41 धावांचा पाठलाग करायचा असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल दिनेश मार्केला. पुढचा बॉल समोरच्या दिशेने खेळला, लॉफ्टेड इट एक्स्ट्रा कव्हरला. खेळाडू तैनात. जो खेळाडू आतापर्यंत मारत होता ना त्यालाच बाहेर पाठवण्याचं काम गोलंदाज सचिननं केलं. मिळवला विकेट. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना दिनेश मार्के बॅक टू द डगआउट. येस आणि नक्कीच बुलेटवर बसून बऱ्याच जणांना आपल्या बुलेटचा आनंद मिळवून दिला. यस मैदान की ओर चलते थे कि यहाँ पर आने वाली 15 गेंदें 41 रनों की दरकार. किस बुलेट की बात कर रहे हैं आप? हम नहीं जानते. जाऊयात मैदानाकडे. 15 बॉल 41. समोरच्या दिशेने काय फटका आहे. ताकद, टायमिंग आणि नजाकत तिन्ही गोष्टींचा परफेक्ट मिलाव. बॉल सीमारेषा पार. मिळतील 6. आलाय कोरावळेकर चषक मधला धमाकेदार असरदार षटकार. अब मजा आएगा खेल का. टैगलाइन है इस प्रतियोगिता की. और जैसे जैसे प्रतियोगिता आगे चलेगी आज के अंतिम दिन में मजा आएगा जरूर खेल का. 8 टीमें आज खेलेंगी और 8 में से 2 टीमें आज के क्वालिफायर मुकाबले के लिए चुनी जाएंगी. फिर से एक बार स्वागत है सभी दर्शकों का ऑनलाइन जो हमारे साथ जुड़े, ऑनलाइन दर्शक जो घर बैठे एंजॉय कर रहे क्रिकेट टूर्नामेंट 10 क्रिक लाइव की ओर से आप सभी का तहे दिल से स्वागत. 14 गेंदें जीत के लिए 35 की दरकार अभी भी इस मुकाबले में. 35 धावांची गरज आहे. पुढचा बॉल. अजून एकदा बॉल हवेत. खेळाडू बॉल खाली येतोय. बराचसा अंतर का आपल्या लॉंग ऑफ कडून मिड ऑफ कडे ट्रॅव्हल करत असताना झेल पकडलाय आणि अजून एक धक्का. षटकाराचं प्रत्युत्तर. विकेट डाऊन. फलंदाज अक्षय बैक टू द डगआउट. डोंगरना भी टीम आपको रिपोर्टिंग करना होगा, याद रखिए. और साथ ही साथ पहले दिन में जो 2 टीमें क्वालिफाई हुई मेरे ख्याल से शिवप्रेमी शिरगांव और अंबेले, माही 11 अंबेले. चलिए दोनों ही टीमों के कप्तान से हम निवेदन करते हैं आप रिपोर्टिंग करिए. साथ ही साथ डोंगर नाबे के कप्तान आप रिपोर्टिंग करिए, क्योंकि इसके बाद एक मुकाबला होगा. फिर क्वालिफायर्स के मुकाबले हम देखेंगे. कांदेरी टीम को शायद बाय टॉप 3 में सीधे. देखिए क्या बात है. जाऊयात मैदानाकडे, जिथे आता समीकरण काय असेल आम्ही तुम्हाला कळवतोय. परंतु या षटकातील शेवटचा बॉल हो बॅकफुटला जाऊन फटका पुल करायचा होता, परंतु आखूट टप्प्याचा बॉल होता. खांद्याचा अतिरिक्त वापर केला गेला होता आणि तिथून मात्र एक सरप्राइजिंग डिलिव्हरी, अनएक्सपेक्टेड बाउन्स फॉर द बॅट्समन आणि इथून मात्र निर्धाव चेंडू. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा लागल्यात 10.50 सरासरीनं 21. अब आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 35 की दरकार होगी. देखिए अभी पहले 12 में बने सिर्फ और सिर्फ 21 और 2 विकेटें गंवाई आपने. तो अब आने वाले 12 में 35 बनाना एक बड़ा चैलेंज होगा रविराज ब्लास्टर जांबुडे के लिए. हो नक्कीच एक चॅलेंज असेल संघासाठी. आता 12 मध्ये 21 जरूर झालेत, परंतु आता येणाऱ्या 12 मध्ये तुम्हाला तब्बल 35 धावा करायच्या आहेत. एक बात पर गौर करिए अभी कि जय दिगे ओपनर बल्लेबाज है मैदान के अंदर. 2 ओवर हो चुके, 12 गेंदें हो चुकी, लेकिन एक भी गेंद उन्होंने फेस नहीं की. तो शायद ये बड़ा सवाल अब कि पिछले 2 ओवर से नॉन स्ट्राइकिंग एंड पर खड़े रहे. नक्कीच मी तर म्हणेन प्रतिस्पर्धी संघाची काही विशेष रणनीती सुद्धा असू शकते. पुढचा बॉल. ओहो ऑन साइडला. आतापर्यंत माझ्याकडे स्ट्राईक आली नव्हती, आता आली आहे. मिळालेल्या संधीचं सोनं करणे सांगून देणारा इरादे स्पष्ट केले, तिथून मात्र ठोकलाय. धमाकेदार षटकार. यस भूखा शेर शिकार करता है और तबाही मचाता है जंगल में, उसी तरह से इस जंगल का मैं शेर हूँ, वही बताते हुए जय दिगे ने मचा दी तबाही मैदान में. हो कमालीचा फटका जय दिघेचा. आपल्या संघाला विजयाकडे वाटचाल करून देणारा हा षटकार, परंतु या वाटचालीमध्ये अजून बरेच स्पीड ब्रेकर अडथळे येणं बाकी आहे. आएंगे भाई. मुश्किलें किसके जिंदगी में नहीं आती, हर एक पड़ाव में जिंदगी की मुश्किलें आती है, लेकिन मुश्किलों का सामना करना ये हमारा काम. और लीजिए जितनी बड़ी मुश्किल उतना बड़ा सॉल्यूशन है इनके पास. आयवा कैच लिया है
लेकिन देखिए ये स्ट्रोक देखिए भाई, ताकत झोंक दी पूरी तरह से, बलशाली शक्तिशाली ये 6 रन। कम्मालीचा फटका बॅकफुटला जात असताना पुल केला, बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केला आणि काय कम्मालीची बॅटिंग. माझ्याकडे आता स्ट्राईक आल्या आणि आता मी एअर स्ट्राईक करणार आहे हे सांगतो. पिछले 12 गेंदों से शांत थे, लेकिन कुछ देर शांत रहे यानी हम संत नहीं भाई. 10 गेंदे 23 की दरकार होगी मुकाबले में. येणारे 10 चेंडूने बिजासाठी 23 धावांची गरज आहे. नक्कीच लढता लढता हरलो जरी लढाईला माझा अंत नाही, पुन्हा उठेन पुन्हा लढेन, कारण शांत बसायला मी काही संत नाही. आणि माझ्यातलं सामर्थ्य काही नाशवंत नाही. नक्कीच, आणि हे सामर्थ्य आता तो मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. शक्तिशाली प्रदर्शन, मागील 2 बॉलवर तब्बल 12 धावा. और उन्हीं बड़े 2 हिट की वजह से स्कोरबोर्ड पूरी तरह से तब्दील हो चुका है, बदल चुका है. अब आने वाली 10 गेंदे 23 की दरकार इस मुकाबले में. अब आएगा खेल का असली मजा. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम, कोरावळेकर चषक 2025. चला फील्डिंग भाई क्या शुरू है भाई आपका. ये पेनल्टी लग जाएगी आपको 2 रन की, याद रखिए. स्लो ओव्हर रेटचा तुम्हाला सामना करावा लागेल. मग शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अधिकचा खेळाडू 38 सर्कल मध्ये दाखल करावा लागेल. पुढचा बॉल रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं, वालटी पलटी आणि बॉलला केलं सीमा रेषा बाहेर कलटी. आगाज अभी देखा था अंजाम अभी बाकी है मेरे दोस्त. ठोकला षटकारानंतर हा दमदार चौकार. 4 रनों की वसूली यहाँ पर देखिए. जिस तरह से कलेक्शन वाले आते, आप जब भी EMI नहीं चुकाते हफ्ता वसूलने के लिए, उस तरह से गेंदबाज के सामने आकर खड़े रहे भाई. चलिए अब रनों की असली वसूली की शुरुआत होगी. पिछले 2 ओवर में आपने जरूर यहाँ पर इस मुकाबले पर पकड़ मजबूत बनाने के लिए संघर्ष किया, लेकिन इस बार कम्मालीचा फटका पाहायला मिळाला. रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं आणि अस्त्र सफल ठरलं. 4 धावांसाठी हा धमाकेदार स्ट्रोक आपला पाहायला मिळाला. 4 धावफलक पुढे जाईल. 37 धावा धावफलकावरती. इथून पुढे 19 धावांची आवश्यकता असेल आणि चेंडू शिल्लक असतील 9 बॉल आणि 19 धावा. सामना होता कुठे आणि आणलाय कुठे. कुठेतरी विजयाकडे वाटचाल केली, परंतु गोलंदाजाला डगमगून चालणार नाही. चांगली गोलंदाजी करणं आवश्यक आहे आणि तशा प्रकारची गोलंदाजी करू शकेल का बॉलिंग मार्कवर हर्षल पाहायला मिळतो. चला हर्षल स्पीडअप करा, आम्ही वारंवार तुम्हाला कॉल देतोय. तिसरं षटक 15 मिनिटाच्या आत संपलं नाही. आमच्याकडे स्टॉपवॉच ऑन आहे. 13.5 मिनिटं झाले आहेत. अगली पेशकश, हाँ ब्रैकर पुल किया इस बार लगातार. अब की बार तीसरी बार जड़ा इस ओवर में ये शानदार 6 रन. जय अब कर रहे आक्रमण. नाम में जय भाई, जीतना तो इनके रग रग में होगा. नक्कीच नावाप्रमाणे कामगिरी केली असं म्हणतात. आई वडील फक्त नाव देतात, नाव कमावण्याची ताकद आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. यस, माँ बाप नाम देते हैं, लेकिन दिए हुए नाम का ब्रांड बनाना आपको आना चाहिए. और आज इस मैदान में ब्रांड बनकर दिख रहे हैं जय, क्योंकि जिस तरह से पिछले 4 गेंदों में वो बल्लेबाजी कर रहे हैं अटैकिंग अप्रोच के साथ. नाम में जय, जीत इनके जज्बे में, जीत इनके जुनून में, और वही जीत इस मुकाबले में उनको मिलेगी, इसमें कोई दो राय नहीं है. 8 गेंदे, अब केवल 13 रनों की दरकार. इस ओवर में पिछली 4 गेंदों में अभी 22 रनों की वसूली की गई. तोड़फोड़ ताबड़तोड़ बल्लेबाजी. हो नक्कीच. नॉन स्ट्रायकिंग एंडवर फक्त थांबलो होतो, धैर्य बाळगलं, पेशन्स बाळगलं आणि सांगितलं की धैर्य सर्वस्व साधनम. पेशन्स इज द सोल्यूशन ऑफ एव्हरीथिंग. 8 गेंदे जीत के लिए 13 की दरकार. 13 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 8 डिलीवरीज. आने वाली 8 गेंदे 13 रनों की जरूरत. पिछली 4 गेंदों में जो कुछ हुआ पूरी तरह से हम बात करेंगे दहीगांव टीम के अगेंस्ट सब चीजें. अगली पेशकश फिर से एक बार, और रिवर्स खेलना चाह रहे थे. इससे पहले रिवर्स का एक चौका बटोरा, इसीलिए आत्मविश्वास के साथ ये स्ट्रोक एग्जीक्यूट करना चाह रहे थे अब बल्लेबाज. लेकिन रिवर्स स्ट्रोक ऐसा है, कल भी मैंने कहा था अभी सर की लगा तो ताली वरना गाली. हो नक्कीच. दुधारी तलवार म्हणून या फटक्याला संबोधलं जातं आणि तशाच प्रकारचा फटका सजवण्याचा प्रयत्न. लास्ट बॉल ऑफ द 3rd ओव्हर. ऑन साइडला खेळायचा होता, परंतु बॉल मागे चाललाय. नशिबाची साथ. लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू नॉन स्टॉप फरार. मितील 4, सीमा पार. धमाकेदार चौकार. लक ऑन. अब यही कहना होगा, भाग्य का साथ मिला बल्लेबाज को. बल्ले का बाहरी मोटा सिरा लगा और विकेट कीपर के ऊपर से गेंद सीधे लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन वसूले. अब 6 गेंदे, केवल 9 रनों की आवश्यकता. दिल बहलाने वाला मुकाबला, एक तरफा मुकाबला. ऐसे लगा था कि आसानी से श्री गणेश क्रिकेट टीम दहीगांव ये जीत सकती है मुकाबला, लेकिन नहीं, मंजूर नहीं था जय को. डटकर खड़े रहे. अंबुजा सीमेंट से बने, टूटेगे नहीं भाई.
आणि या संघाचा एक प्रमुख खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहायला जातं. मागील सत्रामध्ये आपण पाहिलं होतं विकेट कीपर म्हणून चांगली भूमिका बजावत होता. तिथून मात्र आपल्या गोलंदाजांना गाईड करत होता. आणि आता मात्र आपल्या संघाचा मी एकमेव तारा, आय एम द ओनली स्टार ऑफ दिस टीम, मला तुटून चालणार नाही आहे. आणि चांगली फलंदाजी करतोय. 6 बॉलमध्ये तब्बल 26 या धावसंख्येवर खेळतो. ये अपने टीम के तारे हैं, लेकिन सामने वाले गेंदबाज को आसमान दिखाते हैं. क्या बल्लेबाजी की, हर एक गेंद हवा से वार्तालाप करती हुई नजर आई हमें. और आखिरी गेंद पर जो भाग्य का साथ मिला उसने तो 4 चांद लगा दिए. 47 रन, 6 गेंदे 9 की दरकार. हो नक्कीच. शेवटची सुरुवात, शेवटच्या षटकाची सुरुवात, बॅकफुटला गेला, बॅकफुट पंच, बॉल पाठवलं कव्हर पॉइंट, सीमा पार. आजच्या दिवसातील सर्वाधिक देखणा षटकार. शॉट ऑफ द डे आप कह सकते हैं इसे. जिस तरह से एग्जीक्यूट किया, एक्शन रिप्ले इंटरेस्टिंग, दूर रखा, गेंदबाज बचने का प्रयास कर रहे थे, शॉट ऑफर किया और शॉट कंप्लीट भी किया. 6 रन यहाँ पर. जिस तरह से आपने देखा ये स्ट्रोक ऑफर किया बल्लेबाज ने, इस स्ट्रोक में जरूर थी दूरी और अंपायर ने भी दी 6 की मंजूरी. 6 के 7 टोटल आगे. अब जीत के लिए केवल 3 की आवश्यकता. 5 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. आता कशा प्रकारे सामना रंगेल. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार. पुढ्यात टाकला होता, ऑन साइडला स्विंग केला, डीप स्क्वेअर लेग मधला खेळाडू येतात. आता चुकी होणार नाही, कारण चुकीला थारा नाही या. कारण आता इथून प्रत्येक डावपेच योग्यरित्या पडलेच पाहिजेत. पकडला झेल, संपवला फलंदाजाचा खेळ. षटकाराचं प्रत्युत्तर, फलंदाज बाद, विकेट डाऊन. अगदी आपण पाहिलं तर एक दमदार आयोजक आमचे आंबेडचे सुनील शेटमाळी यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, स्वागत आहे आपलं. भगवा चषक, अगदी अखंड मुरबाड तालुक्यामध्ये ज्या स्पर्धेची चर्चा आपण पाहतो, मोस्ट अवेटेड क्रिकेट टुर्नामेंट, त्या स्पर्धेचे आमचे आयोजक सुनीलदादा माळी यांचं आगमन झालंय. मोस्ट वेलकम, आपलं कोरावळेकर चषकामध्ये मनपूर्वक स्वागत. हो नक्कीच. दादांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करूया. प्रथमतः शब्द सुमनानं आणि थोड्याच वेळा त्यांच्या अतिथी सन्मानाकडे सुद्धा आपण वळणार आहोत. परंतु चालू मॅच कडे वळतोय. सामना फार महत्वाचा आहे, कारण समीकरण 4 बॉल आणि 3 धावांची गरज आहे. 4 चेंडू 3 धावा. आता नौका फलंदाज मंगेश, तूच काहीतरी कर भावा, असेच म्हणत असतील आता समर्थक. आणि आता केलं तर फक्त तुझीच हवा. कौन करेगा हवा इस मुकाबले में. 3 रन बनाने अभी भी जीत के लिए इस मुकाबले में. क्या बाजी पलटेगी. बॉल तैयार. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे बॉल चालला. यावेळेस नाही थांबणार, बॉल जाईल सीमारेषा पार. हा आलाय सामन्यातील विजयी चौकार. आणि नक्कीच हा सामना इथून जिंकलाय. बॅटिंग करत असताना टीम जांभूर, रविराज ब्लास्टर्स जांभूड संघाने. आणि इथे मात्र पराभव स्वीकारावा लागला जय गणेश दहिगाव संघाला. आणि इथून मात्र पुढील वाटचालीसाठी त्यांना सुद्धा शुभेच्छा देऊयात. कॉंग्रॅच्युलेशन टीम रविराज ब्लास्टर्स जांभुडे. तर हार्ड लक टीम श्री गणेश दहिगाव. या मॅचचा हिरोकडे जाणार आहोत आपण. स्कोरबोर्ड पाहिलं जाईल, या मॅचची हायलाइट चेक केली जाईल. नो डाऊट ज्यानं सामन्यातील